तर आपला प्रश्न पहिला आहे, IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? मित्रांनो, हे जे काही सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरतीवरतीच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे आपण एक प्रकारे ह्याला पोलीस भरतीचे तांत्रिक प्रश्न किंवा पोलीस प्रशासनावरचे इम्पॉर्टंट प्रश्न देखील म्हणू शकतो. तर जे IPS आहे पहा, IPS या अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर केंद्रीय लोकसेवा आयोग, त्याला आपण UPSC म्हणतो पहा, त्याद्वारे IPS अधिकाऱ्याची निवड ही केली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? म्हणजे हे जे पद आहे, खालीलपैकी असं कोणतं पद आहे की ते फक्त प्रमोशननेच दिलं जातं? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत आपल्याला 3 ते 4 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणतं पद आहे की जे फक्त पदोन्नतीनेच भरलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 तर सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याला आपण API म्हणतो. हे जे पद आहे, लक्षात ठेवा, हे पद फक्त आणि फक्त प्रमोशनद्वारेच भरलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे? आतापर्यंत आपल्याला पोलीस भरतीवरती म्हणजे हा जो प्रश्न आहे, पोलीस भरतीसाठी जवळपास 19 ते 20 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि ते पण फक्त आणि फक्त मागील 7 ते 8 वर्षामध्ये हा प्रश्न इतक्या वेळा विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे? लक्षात ठेवायचे, ब्रीद वाक्य आहे महाराष्ट्र पोलिसांचं ऑप्शन क्रमांक 4 सदरक्षणाय खलनिग्रहणाय, हे जे आहे हे ब्रीद वाक्य आहे. या ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत पहा, हे सत्यमेव जय म्हणतात. तर लक्षात ठेवा, सत्यमेव जयते हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य नाही. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? कशाविरुद्ध? दहशतवादाविरुद्ध. लक्षात ठेवा, या ठिकाणी आतंकवाद शब्द दिलेला नाही. तर दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून आपल्या राज्यामध्ये कोणते दल काम करतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 तर फोर्स 1 हे जे आहे पहा, हे दल आपल्या महाराष्ट्रामध्ये दहशतवादाविरुद्ध एक विशेष कृती पथक म्हणून काम करतं पहा. दहशतवादाच्या विरोधात फोर्स 1, पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे पहा. आपल्याला काय विचारलंय की नवी मुंबई पोलीस आयुक्तालय जे आहे त्याचं जे क्षेत्र आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ठाणे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं क्षेत्र, पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर हैदराबाद या ठिकाणी आहे पहा भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र. या ठिकाणी आपल्याला यावरती प्रश्न विचारला होता की कोणत्या राज्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवायचे, हैदराबाद म्हणल्याच्या नंतर राज्य कोणतं आहे? तर राज्य आहे तेलंगणा राज्य. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजेच MIA हे कोणत्या शहरामध्ये आहे? आपल्याला MIA याचा आपल्याला फुल फॉर्म एक वेळा विचारला होता पहा, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी हे कोणत्या शहरामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न आहे आणि हे जे आहे हे पुणे या शहरामध्ये स्थित आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय पातळीवर SRPF याला समांतर अशी संघटना कोणती आहे? या ठिकाणी काय विचारलंय की केंद्र पातळीवर म्हणजे की SRPF ही जी आहे ही राज्य पातळीवरची असणारी एक संघटना आहे. तशीच जशी SRPF आहे तशीच केंद्र पातळीवर म्हणजे केंद्रीय पातळीवर कोणती आहे? तर केंद्रीय पातळीवर आहे पर्याय क्रमांक 1 तर CRPF. या ठिकाणी दोघांचे फरक लक्षात जाणून घ्या मित्रांनो. CRPF म्हणजे काय असतं? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि SRPF म्हणजे पहा स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. हे जे आहेत ह्या दोन्हीही संघटना म्हणू शकतो किंवा हे जे दोन्हीही दल आहेत हे एकाच पद्धतीचे आहेत, पण CRPF हे केंद्र स्थळावर असतं आणि SRPF हे राज्य स्थळावर असतं. पर्याय या ठिकाणी 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेले आहे? या ठिकाणी ग्रे हाउंड्स हे एक नक्षलवादी विरोधी पथक आहे किंवा त्याला पोलीस दल म्हणतो. तर नक्षलवाद विरोधासाठी काम करणारं हे पोलीस दल आहे, हे कोणत्या राज्याने उभारलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर तेलंगणा या राज्याने उभारलेलं आहे पहा ग्रे हाउंड्स हे नक्षलवादी विरोधी पोलीस दल. यानंतरचा प्रश्न आहे, CID याचा फुल फॉर्म काय आहे? CID आपण पहा खूप जण पाहतो पहा सिरियल देखील आहे यावरती CID, पण त्या CID चा फुल फॉर्म काय आहे? आणि हे पोलिसाची संदर्भात असणारं एक संघटन आहे CID. तर याचा फुल फॉर्म काय आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे CID क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. पर्याय 1 याचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, पासपोर्ट त्याला पारपत्र असं म्हटलं जातं, तर पासपोर्टला कोणतं खातं प्रदान करतं, म्हणजे आपल्याला जे पासपोर्ट भेटतात ते कोणत्या खात्याद्वारे दिले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, परराष्ट्र खातं जे आहे याद्वारे पासपोर्ट जे आहे ते वितरण केलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी डॅश ह्या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर सध्या केला जात आहे. पहा, ऑनलाईन आपण काय म्हणू शकतो, ई गव्हर्नन्स, ई ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी ऑनलाईनचा संबंध आपल्याला जाणून येतो. तर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी जी ई गव्हर्नन्स प्रणाली आहे तर ती आहे पर्याय क्रमांक 2, CCTNS. या ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिलेल्या पर्यायांपैकी कोणते मासिक प्रसिद्ध केले जाते. या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र पोलीस दलाचं मासिक कोणतं आहे, तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4, तर दक्षता हे पोलिसांचं असणारं मासिक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे, तर पर्याय क्रमांक 4, तर नाशिक या ठिकाणी आहे पहा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. यानंतरचा प्रश्न आहे, SRPF मध्ये जवानांचे बेसिक हत्यार खालीलपैकी कोणते असते. पहा, SRPF मध्ये विचारला आहे, SRPF मध्ये जे बेसिक हत्यार असतं त्यांच्या ज्या पोलिसांना किंवा त्यांच्या जवानांना दिलं जातं पहा, तर ते बेसिक हत्यार कोणतं असतं, तर ते असतं ऑप्शन क्रमांक 1, SLR. हे जे आहे SLR हे त्यांचं बेसिक हत्यार असतं. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय येत नाही. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व 75 प्रश्न आपण फक्त आणि फक्त पोलीस प्रशासनावरचेच घेतलेले आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला 2021च्या आधीच्या भरपूर जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी ATS याची स्थापना करण्यात आली. ATS काय आहे लक्षात ठेवा, ATS अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजे ATS हे जे आहे याची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी करण्यात आलेली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर 2004 या वर्षी ATS ची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते. पहा, पोलीस कॉन्स्टेबल याची पदोन्नती म्हणजे काय, ज्यावेळेस त्यांना प्रमोशन मिळतं तर त्यावेळेस कोणतं पद त्यांना दिलं जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर नाईक कॉन्स्टेबल पद मिळतं पहा पोलीस कॉन्स्टेबलला त्यांचं प्रमोशन झाल्याच्या नंतर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो. SRPFचा रेझिंग डे, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर 6 मार्च हा जो आहे हा रेझिंग डे असतो पहा SRPFचा. यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो, म्हणजे पोलीस प्रशासन किंवा पोलीस विभाग जो आहे तो कोणत्या मंत्रालयाच्या अंडरमध्ये असतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर गृह खात्याच्या अंतर्गत येतं पहा पोलीस विभाग. यानंतरचा प्रश्न आहे, राज्य राखीव दलाचे किंवा राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी जे असतात, प्रभारी अधिकारी, त्यांना काय म्हणून ओळखले जाते. राज्य राखीव दल याचे गटाचे प्रभारी अधिकारी म्हणून ते जे असतात अधिकारी जे असतात त्यांना काय म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर त्यांना समादेशक असं म्हटलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद तर ते आहे पर्याय 4, पोलीस महासंचालक. सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे. सध्याचे म्हणजे सध्या जो व्हिडिओ घेत आहेत आपण तर फेब्रुवारी 18 फेब्रुवारीला आपण हा व्हिडिओ घेत आहेत, तर त्या ठिकाणी सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे, कारण 2024च्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे म्हणजे त्याला ध्वजप्रदान दिवस म्हणतो, तर तो कोणत्या तारखेला साजरा केला जातो. पोलिसांचा ध्वजप्रदान दिन किंवा रेझिंग डे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर पर्याय क्रमांक 1, तर 2 जानेवारी हा जो दिवस आहे हा पोलिसांचा रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात IRB म्हणजे भारतीय रिझर्व्ह बटालियन, इंडियन रिझर्व्ह बटालियन क्रमांक 14 ही कोणत्या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस स्मृती दिन त्यालाच आपण हुतात्मा दिन म्हणतो, तर तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, एवढे जे काही आपले पोलीस संदर्भातील महत्त्वाचे असणारे जे काही दिनविशेष आहेत यांच्यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. चला पहा, यानंतरचा प्रश्न काय आहे? महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? म्हणजे यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, लान्स नाईक आणि हवालदार यापैकी असं कोणतं पद आहे की जे महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये येत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर लान्स नाईक हे जे आहे हे BSFच्या खात्यामध्ये येणारं पद आहे. या ठिकाणी पोलीस शिपाई, पोलीस नाईक आणि हवालदार हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये असणारे पद आहेत. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था नाही? पहा, पोलीस आयुक्त व्यवस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये नाही? तर ते शहर आहे ऑप्शन क्रमांक 4 अकोला या शहरामध्ये येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे पोलीस उपनिरीक्षक हे पद डॅश यांच्या मार्फतीने भरले जाते? पोलीस उपनिरीक्षक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पहा, PSI हे जे पद आहे हे कोणाच्या मार्फत भरलं जातं? तर मित्रांनो, हे जे पद आहे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत हे भरलं जातं. त्याला आपण म्हणू शकतो पहा MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर यांच्याद्वारे हे जे पद आहे पोलीस उपनिरीक्षक हे पद भरलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे SRPF मध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही? पहा, SRPF मध्ये कोणत्या दर्जाचं पद नाही? तर SRPF मध्ये कोणतं पद नसतं? तर SRPF मध्ये नसतं ऑप्शन क्रमांक 4 तर सहाय्यक पोलीस निरीक्षक हे जे पद आहे तर हे SRPF मध्ये येत नाही. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात डॅश येथे पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी अमरावती, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक तर यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय येत नाही? तर ते आहे पर्याय 3 तर कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय येत नाही. या ठिकाणी नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कनिष्ठ अधिकारी कोण आहे? कनिष्ठ म्हणजे काय? तर सर्वात ज्युनियर अधिकारी खालीलपैकी कोणता आहे? लक्षात ठेवायचं, म्हणजे आपण त्याला अधिकारी म्हणण्यापेक्षा आपण पद म्हणू शकतो. तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 PSI पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे हे सर्वात लहान आहे दिलेल्या ऑप्शन पैकी. लक्षात ठेवा, PSI त्यांचं ज्यावेळेस प्रमोशन होतं त्यावेळेस API होतं, API असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? PSI हे सर्वात कनिष्ठ पद आहे दिलेल्या पदापैकी. यानंतरचा प्रश्न आहे SRPF मध्ये कोणत्या शस्त्राचा वापर केला जात नाही? पहा, या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय? पाठीमागे प्रश्न विचारला की SRPF जवानांचं बेसिक हत्यार कोणतं आहे? तर ते कोणतं होतं? SLR. आणि या ठिकाणी काय विचारले की SRPF मध्ये कोणत्या शस्त्राचा वापर केला जात नाही? तर SRPF मध्ये मित्रांनो 303 रायफल जी आहे त्याचा वापर केला जात नाही. पर्याय 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे SRPF ग्रुप 16 कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे की SRPF मध्ये आतापर्यंत किती ग्रुप आहेत? पण हा जो 16व्या क्रमांकाचा ग्रुप आहे तर तो कोणत्या ठिकाणी आहे? लक्षात ठेवायचे, 16व्या क्रमांकाचा ग्रुप आहे पर्याय क्रमांक 1 तर कोल्हापूर या ठिकाणी. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका किंवा हे जे प्रश्न आहेत हे पूर्ण प्रश्न जुने आहेत, त्यामुळे या ठिकाणी औरंगाबाद हे नाव आपल्याला प्रिंट करून मिळालेलं आहे. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून ओळखले जाते? राज्य गुन्हे अन्वेषण विभाग त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 CID असं म्हटलं जातं, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग. यानंतरचा प्रश्न आहे पहा SRPF ग्रुप 3 जालना याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? SRPF ग्रुप 3 हा जो आहे तो जालन्याचा आहे आणि त्याची स्थापना जी आहे ही वर्ष 1956 या वर्षी करण्यात आलेली आहे. पर्याय 4. यानंतरचा प्रश्न आहे एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावरती पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करत असतो? या ठिकाणी काय भ्रष्टाचाराच्या संबंधित असणारा हा प्रश्न आहे. एखादा सरकारी अधिकारी किंवा एखादा कर्मचारी जर लाच घेताना पकडला गेला तर त्यावरती पोलिसांचा कोणता विभाग तपास करत असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर ACB अँटी करप्शन ब्युरो हे जे आहे तर हे लाच घेणाऱ्या जो गुन्हेगार असेल त्यावरती तपास करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी राज्य राखीव पोलीस बलाचे कर्तव्य कोणते आहे? आपल्याला कर्तव्य विचारलेलं आहे. या ठिकाणी 4 कर्तव्य आहेत. पहिलं काय आहे? कायदा व सुव्यवस्था राखणे. दुसरं काय आहे? आपत्ती व्यवस्थापन. तिसरं काय आहे? दहशतवादी विरोधी कारवाई. आणि चौथं काय आहे? तर महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा करणे. यापैकी SRPF यांचं कर्तव्य काय आहे? आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर वरील सर्व. म्हणजे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणे, आपत्ती व्यवस्थापन, दहशतवाद विरोधी कारवाई आणि महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा करणे हे जे आहेत हे सर्व कामं हे राज्य राखीव पोलीस बलाचे कर्तव्य म्हणून असणार आहेत. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे. ऑपरेशन ग्रीन हंट हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर हे आहे ऑप्शन क्रमांक 3, तर नक्षलवाद बिमोडाशी संबंधित आहे ऑपरेशन ग्रीन हंट. यानंतरचा प्रश्न आहे GRP म्हणजे काय. पहा GRP याला काय म्हटलं जातं किंवा याचा फुल फॉर्म जो आहे तो काय आहे. GRPचा फुल फॉर्म आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. यानंतरचा प्रश्न आहे पोलीस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र शासनाच्या पदांमधील कोणत्या पदाचे पद आहे. म्हणजे हे वर्गाचे पद आहे. म्हणजे या ठिकाणी काय विचारले आपल्याला की पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे हे कोणत्या क्लासमध्ये येतं. तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर क्लास B म्हणजेच वर्ग ब मध्ये येतं पहा पोलीस उपनिरीक्षक. यानंतरचा प्रश्न आहे यतो शौरास्ततो जयः हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे. तर या ठिकाणी एक आपल्याला घोषवाक्य किंवा बोधवाक्य दिलेलं आहे. यतो शौर्यस्ततो जयः हे जे बोधवाक्य आहे हे कोणत्या दलाचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, तर हे जे घोषवाक्य आहे हे फोर्स 1 या बलाचं आहे किंवा दलाचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणतं चित्र दिलेलं असतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर हाताचा पंजा जो आहे हा महाराष्ट्र पोलीस ध्वजावरती अभय निदर्शक असं चित्र असणार आहे हाताचा पंजा. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय स्तरावरील NSG याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणता आहे. आपल्याला काय विचारलंय की राष्ट्रीय स्तरावर काय आहे NSG, त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या विशेष पोलीस दल कोणता आहे. तर कोणता आहे लक्षात ठेवायचे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर काय आहे तर राष्ट्रीय स्तरावर आहे पहा NSG, तर महाराष्ट्राच्या ह्याच्यावरती आहे ऑप्शन क्रमांक 3 फोर्स 1. यानंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेली केंद्रीय अर्धसैनिक बल कोणता आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर CRPF हे जे आहे तर हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तैनात असलेलं केंद्रीय अर्धसैनिक बल आहे. यानंतरचा प्रश्न आहे SRPF जवानाच्या उजव्या खांद्यावर काय असते. मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. SRPF जवान जो असतो त्याच्या उजव्या खांद्यावरती एक चिन्ह असतं, तर ते कशाचं चिन्ह असतं किंवा ते त्या चिन्हाचा अर्थ काय असतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, तर SRPFचा जो ग्रुप क्रमांक आहे तो उजव्या खांद्यावरती दिला जातो. यानंतरचा प्रश्न आहे ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन करण्यात आलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर नक्षल विरोधी पथक आहे पहा ग्रे हाऊंड्स. यानंतरचा प्रश्न आहे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. SRPFचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, तर गोरेगाव या ठिकाणी आहे पहा SRPFचं मुख्यालय. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वजाचा रंग कसा आहे. जो पोलीस जे आहेत महाराष्ट्र राज्याचे पोलीस तर त्यांच्या झेंड्याचा रंग कसा आहे आपल्याला विचारला आहे. तर त्यांच्या जो झेंड्याचा रंग आहे तो पर्याय क्रमांक 2, तर गडद निळा असा रंग आहे. यानंतरचा प्रश्न आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो. उपविभागीय पोलीस अधिकारी हा कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर पोलीस उपअधीक्षकाच्या लेवलचा तो एक अधिकारी असतो. यानंतरचा प्रश्न आहे इंटरपोल खालीलपैकी काय आहे. तर इंटरपोल ही जी आहे हे पर्याय क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे पहा इंटरपोल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर 1906 या वर्षी करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा महाराष्ट्र पोलीस दल हे कधी स्थापन करण्यात आलं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 2 जानेवारी 1961. यानंतरचा प्रश्न आहे पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती तारे असतात. तारे म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्टार्स असं विचारलेलं आहे. जो पोलीस महासंचालक असतो यांच्या शासकीय म्हणजे सरकारी गाडीवरती किती तारे असतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर 3 तारे असतात. यानंतरचा प्रश्न आहे राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलाय की SRPF जे आहे याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. तर SRPF हे ऑप्शन क्रमांक 1 1948 या वर्षी स्थापन करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते. भारतीय पोलीस सेवेचे जनक हे पर्याय 2 सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे NIA या संज्ञेचं विस्तारित रूप काय आहे. NIA या संज्ञेचं म्हणजे याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे.
NIA याचा फुल फॉर्म काय होतो तर ऑप्शन क्रमांक 3 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. म्हणजे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कधी असतो मित्रांनो तर तो असतो ऑप्शन क्रमांक 1 तर 2 जानेवारी हा जो दिवस आहे हा पोलिसांचा रेझिंग डे म्हणून साजरा करतात. यानंतरचा प्रश्न आहे FIR म्हणजे काय. FIR चा फुल फॉर्म विचारलेला आहे. FIR ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच FIR. यानंतरचा प्रश्न आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट होतो. तर पोलीस खाते हा जो आहे तर हा राज्य सूचीमध्ये असणारा एक घटक आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यांपैकी दर्जाचे असतात. म्हणजे खालीलपैकी हे जे काही अधिकारी पद दिलेले आहेत तर ते महाराष्ट्र कारागृह विभागाचे पोलीस विभागातील विचारलंय की सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी कोणत्या दर्जाचे असतात. तर ते असतात ऑप्शन क्रमांक 2 तर अप्पर पोलीस महासंचालक लेवलचे. यानंतरचा प्रश्न आहे रॅपिड ऍक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे. म्हणजे या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स हे जे आहे तर हे विशेष पोलीस पथक दल आहे जे केंद्रीय पोलिसांचं एक पार्ट म्हणून काम करतं. तर ते कोणत्या दलाचं पार्ट आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर CRPFचाच एक भाग आहे रॅपिड ऍक्शन फोर्स. यानंतरचा प्रश्न आहे सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते ठरले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर महाराष्ट्र हे राज्य असं आहे की सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेलं देशातील पहिलं राज्य ठरलं महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न आहे देशातील दहशतवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती आहे. लक्षात ठेवा देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय जी यंत्रणा आहे तर ती आहे NIA. याची आपण माहिती मागच्या प्रश्नामध्ये घेतलेली आहे. NIA चा फुल फॉर्म काय आहे. यानंतरचा प्रश्न आहे समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी घेण्यात येते. हा देखील प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती जर खोटं बोलत असेल तर ती खोटं बोलते की खरं बोलते हे तपासण्यासाठी एक टेस्ट घेतली जाते तर तिला पर्याय क्रमांक 1 पॉलिग्राफ असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे C60 फोर्सचे ब्रीद वाक्य काय आहे. C60चं ब्रीद वाक्य आहे पहा वीर भोग्य वसुंधरा. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर पहा मित्रांनो हे जे आपण 72 प्रश्न आतापर्यंत घेतलेले आहेत तर हे 72 प्रश्न असे आहेत की हे पोलीस प्रशासनावरील विशेष प्रश्न आहेत. पहा पोलीस प्रशासन यांच्यावरती हमखास विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. एक प्रकारे आपण यांना म्हणू शकतो की पोलीस तांत्रिक विभागावरचे हे प्रश्न आहेत. हे 72 प्रश्न जर आपले तोंडपाठ झाले तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जवळपास 3 ते 4 प्रश्न याच ठिकाणी नेहमी विचारण्यात आलेले आहेत. या 72 पैकी एकही वेगळा प्रश्न पडणार नाही आपल्याला पोलीस प्रशासनावरती. लक्षात ठेवा त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पहा मी लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन आपण जॉईन करा. मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF देखील उपलब्ध करून दिलेली आहे आणि या व्हिडिओची देखील PDF त्या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.